16 एंटिटीज होत्या. भटजी आणि पूजा, तांत्रिक क्रियाच म्हणू शकतो, बळी वगैरे प्रकार. आणि ते पूजासुद्धा रात्री 12ला स्टार्ट झालं. आता 100 किलोची बाई उड्या मारते, म्हणजे तू विचार कर, 3-3 फूट 10-10 लोकांना मारते काय, ढकलते काय. म्हणजे त्याला लेजिट आत्मा दिसायचे. जर तू तावडीत सापडलास तर तुझं रस्त्यावरच पोस्टमॉर्टम होईल, जिवंत खाऊन टाकेल तुला. आता तुझ्या व्यतिरिक्त मला सपोज आता तू आहेस, हाय वेदांग आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर मला या कॅमेरामागे अजून एक तिसरा माणूस दिसला, तुम्हाला दिसत नाही पण मी काय म्हणू, ते काय बोलू, त्याला काय फिगर आहे तो. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं भंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्यावर हार्दिक आलाय. भाई, कसा आहेस तू? मी मस्त, दोघाच मी पण एकदम छान आहे. तू ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील? सो हॅलो गाईज, मी हार्दिक. मी ॲक्च्युली एक फिल्म मेकर पण आहे आणि एक ॲक्टरसुद्धा आहे. आणि असेच आपण जे स्टोरीज वगैरे, मला स्टोरीज ऐकवायला लोकांना खूप आवडतं, आणि नाटक तर आहेच. बेस्ट भाई. तर आज तुझ्याकडे कोणते असे स्टोरीज आहेत जे तू आपल्या ऑडियन्सला तुला सांगायचे आहेत? सो बेसिकली माझ्याकडे एक स्टोरी आहे विच हॅपन्ड इन साऊथ, कर्नाटका साईडची स्टोरी आहे आणि एका मुलाची स्टोरी आहे. तर कसं आहे ना, की तिथे एक मुलगा होता, म्हणजे बॉर्न अँड बॉटअप इन मुंबई. बट आपण म्हणतो ना की वर्षाला आपण एकदा गावाला जातो, तसं तो एव्हरी इयर तो गावाला जायचा. तसं गावाला गेला तेव्हा काय होतं ना, म्हणजे जो तिथे राहायचा, गावाला जिथे त्याचं घर आहे, तिथे कसं घराच्या एक्झॅक्टली समोर एक नदी आहे. तर तिथे तो मुलगा जेव्हा गावाला जायचा तेव्हा तो तिथे, म्हणजे गावात जातात ना नदीमध्ये की शेलफिश आणि खेकडे आणि अशा सगळ्या गोष्टी पकडायला लोक जात असायच्या त्याच्या. तर एकदा काय झालं ना, की त्याचे जे आजोबा होते त्या मुलाचे, ते म्हणाले की चल आपण स्विमिंग वगैरे करायला जाऊया. सगळे मामा वगैरे सगळे लोक एकत्र जातात पोळायला वगैरे. तर ह्याला सुद्धा घेऊन गेले. तो होता 4 वर्षाचा, बट त्याला असं खांद्यावर बसून वगैरे पाण्यात घेऊन गेले आणि खेळायला बेसिकली. म्हणजे वॉटरचा जो लेवल असतो ना तिथे त्या नदीत, तो ऑलमोस्ट त्याच्या कमरेवरती, त्या मुलाच्या कमरेपर्यंत. इट्स नॉट दॅट डीप फॉर यू. तर तो गेला आणि त्याला जेव्हा तिथे पाण्यात सोडलं, म्हणजे उतरवलं की खेळायला किंवा असं तर तिथे काय होतं की तो मुलगा ते पाणी चुकून पिऊन टाकतो, मिठाचं पाणी, सॉल्ट वॉटर. तो पितो आणि बच्चे नादान असतात ना, लहान मुलं. तर त्याला कसं आहे ना, की त्याला कळलं नाही की झालं काय त्याच्याबरोबर. सो दिस इज वेअर थिंग्स स्टार्ट टू गो रॉंग. त्याच्या ह्याच्यात खूप काही गोष्टी तेव्हापासून ते बदलायला सुरू होतात. सो तो ज्या लोकेशनवरती, म्हणजे ज्या ठिकाणी तो पाण्यात उतरलेला आणि जिथे तो पाणी प्यायला, तिथे आधी काही ना काहीतरी असं म्हणू शकतो की तिथे विसर्जन वगैरे करतात लोक, करायचे. इट इज 20 years बॅक फ्रॉम टुडे. तिथे काही ना काहीतरी विसर्जन वगैरे पाण्यात वगैरे करायचे ते लोक तिथे. तर त्याने त्यातलं काहीतरी चुकून खाल्लं किंवा गेलं त्याच्या तोंडात. ते गेल्यानंतर ना, की स्टार्टिंग म्हणजे थोडे दिवस त्याला काय असं फरक पडलं नाही, म्हणजे काय असं वेगळं जाणवलं नाही किंवा विचित्र जाणवलं नाही त्याला. बट त्या दिवशी त्याच्या अंगाला एका एंटिटीने हे केलेलं, काय म्हणतात, ते एंटिटी त्याच्या बॉडीला लॅच झालेलं. ओके. सो प्रत्येक वर्ष, म्हणजे जेव्हा तो 5 वर्षाचा झाला, प्रत्येक वर्ष एव्हरी इयर टिल द एज ऑफ 16 त्याच्या अंगाला, म्हणजे जो इनिशियली ज्या एंटिटीने त्या बॉडीला, त्या मुलाला लॅच केलं होतं, त्या एंटिटीने प्रत्येक वर्षी काय ना काय असे चुकीचे एंटिटीज जे म्हणतो आपण, जे डार्क एनर्जी आपण म्हणू शकतो, त्या एंटिटीजला तो अट्रॅक्ट करत गेला स्वतःतर्फे. म्हणजे इट स्टार्टेड विथ वन एंटिटी, बट असे वर्षानुवर्ष काय होतं गेलं की ते एंटिटी स्वतःला पॉवरफुल करण्यासाठी ना, ते इतर एंटिटीज आपल्याकडे अट्रॅक्ट करत जातं. म्हणजे बेसिकली आता मी पॉवर वीक होतं आहे माझं, म्हणजे मी दुसऱ्याकडनं ते पॉवर हिसकावून घेणार आणि मी ते स्वतःचा पॉवर असं म्हणणार. एक्झाम्पल, त्या एंटिटीने प्रत्येक वर्ष एव्हरी इयर टिल द एज ऑफ 16 ते एंटिटीज दुसऱ्या एंटिटीजला लॅच करत गेलं.
आणि आफ्टर अ सर्टन टाईम म्हणजे आपण म्हणू शकतो एक 16 इयर्स इट स्टार्ट म्हणजे थिंग्स खूप जास्त बिघडायला लागल्या. म्हणजे त्या मुलाला त्रास नव्हता होत बट त्या मुलामुळे त्याच्या घरच्यांना त्रास व्हायला लागला. म्हणजे कसं बोलू आता की हेल्थ इश्यूज घरच्यांना म्हणजे भांडणं झाले, भांडणं तर मेजर लेवलवरती बट हेल्थ इश्यूज जसं हां काय होत होतं? हेल्थ इश्यूज म्हणजे आता कसं आहे की सपोज एका माणसाला आर्थरायटिस आहे म्हणजे हात असं फोल्ड करू शकत नाही, बोनचा इश्यू असतो तो, असं त्या लेवल आणि त्या इंटेन्सिटीचा पेन अंगाला. बट ते कसं ना की ते त्या माणसाला म्हणजे जेव्हा आपण स्कॅन्स वगैरे करायला जातो, टेस्ट वगैरे करायला जातो, तेव्हा इट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल. लाईक तशा गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर हाय, सिव्हिअर हेडेक्स वगैरे असो किंवा खूप अशा जानलेवा बिमारीसारख्या सिम्पटम्स बट काहीच नसायचं. ठीक आहे. बट नंतर मग आम्ही जे म्हणजे ते म्हणतात ना की ते गावात जे ज्योतिष आणि यांना भटजींना वगैरे जेव्हा विचारलं जातं की भाई असं असं त्रास होतोय तर का होतं हे, वाय इज दिस हॅपनिंग, ते एक बेसिक असतं. साऊथमध्ये कसं असतं ना की अशा गोष्टी भटजींनाच विचारलं जातं. आणि तेव्हा कसं होतं ना की आपण म्हणजे यू बेसिकली नो की साऊथमध्ये जे देवाचे गण जे असतात ते आमचे प्रोटेक्टर्स असतात. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी एक माणूस असतो जो ते या एंटिटीला स्वतःच्या अंगात बोलवतो आणि मग आपले प्रॉब्लेम्स ऐकून त्याच्यावरती सोल्युशन्स देतो. दिस इज व्हॉट हॅपन्स राईट. तर तेव्हा काय झालेलं की ते आमचे जे सिनियर होते ते भटजी खूप 80s वगैरेमध्ये आणि त्यांचं डेथ झालेलं, त्यांची डेथ गेले. तर आमच्याकडे ते ऑप्शनही नव्हतं की असं कोणाला विचारावं किंवा म्हणून आपल्याला म्हणजे शेवटी त्या माणसाला काय झालं की भटजींना विचारूया कुठल्या तरी. जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांना कळलं की भाई काहीतरी वाईट आहे. आणि त्या मुलाला त्यांनी सांगितलं की त्या मुलाला घेऊन तुम्ही गावाला या, पण त्याला सांगू नका तुम्ही गावाला येत आहेत, त्याला फक्त सांगा की तुम्ही फिरायला येत आहे. कारण तुम्ही जर त्याला सांगितलं की तुम्ही गावाला ह्या पर्टिक्युलर रिझनसाठी जात आहे तर तो गावाला येणारच नाही. तो कुठे ना कुठे मधल्या स्टेशनमध्ये उतरून किंवा पळून असं काहीतरी होऊ शकतं, चान्सेस आहेत बट ते होणार नाही बिकॉज देव आहे तुमच्यासोबत. नॉट जस्ट दिस बट त्या 16 वर्षामध्ये त्याच्यावरती त्या मुलावरती हल्ले झालेत. हल्ले म्हणजे कसे ना की म्हणजे तू सपोज घरी आहेस, दूध बॉईल करायला ठेवलंयस तर त्याच्या डोक्यात असं विचारायचं की ते दूध जर मी माझ्या अंगावर पाडून घेतलं तर कसं काय होईल, म्हणजे कसं होईल ते. रस्त्यावर चालत जाताना जर तू सपोज गाडी दिसली की त्याने म्हणजे चल मी उडी मारून बघतो काय होणार, फार तर काय होणार, इंजरी, हॉस्पिटलमध्ये जाऊ, आराम करू हॉस्पिटलमध्ये, अशा थॉट्स त्या मुलाच्या डोक्यात यायचा. किंवा ट्रेकला गेलास तर बघू इथून खाली सरकलं पाय तर काय होणार, अशा गोष्टी त्या मुलासोबत व्हायच्या. आणि हे मी फक्त तुला 3 उदाहरणं दिलेत, पण त्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी अशा झाल्या त्याच्यासोबत ना. इंटेन्सिटी वॉज व्हेरी हाय बिकॉज तो मुलगा जो होता ना तो देवगण होता. म्हणून ते एंटिटी फक्त लॅच झाल्या, माहीत नाही कसे, कारण देवगणवाले खूप जास्त पॉवरफुल असतात. त्यांच्यासोबत अशा काही गोष्टी घडणं म्हणजे ते खूप विचित्र वाटतं ऐकायला. म्हणून ते जेव्हा लॅच होत गेलं, लॅच म्हणजे लॅच होत गेल्या, मल्टिपल 16 एंटिटीज होत्या बाय द टाईम जेव्हा तो 16 वर्षाचा झाला. तर त्या एंटिटीजने म्हणजे 16 एंटिटीज लॅच झाल्या त्याच्यावरती. तब्बल तो 2 महिने गावात होता, 2 months ऑलमोस्ट. 10th जस्ट फ्रेश म्हणजे कम्प्लीट झालेलं. आणि मग त्याला बोलवलं गेलेलं तिथे. तर एंटायर ब्लडलाईनमध्ये जेवढे माणसं होते ना सगळ्यांना काय ना काय पद्धतीने त्रास किंवा फायनान्शियल इश्यू म्हणा, हेल्थ वाईज इश्यू म्हणा किंवा काही ना काहीतरी म्हणजे असं अघटित घडत राहायचं ते. म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही अशा गोष्टी. म्हणजे हॅपी आज हॅपी आहे मी, सकाळी उठलो आई शपथ काहीतरी फुटला बॉम्ब, म्हणजे अनएक्सपेक्टेड हे म्हणतो ना अडचणी वगैरे यायच्या तसं. तर गावाला गेलं, तिथे कुठून तरी भटजींना बोलवलं गेलं, म्हणजे जे हे करू शकतात की त्या आमच्या देवांना आपल्या अंगात बोलवून आपल्याला उत्तरं देऊ शकतात अशा. कारण ते आमचे जे ओरिजिनल OG मेंबर्स होते ते गेलेले 80s 85 एजमधले.
ते गेले म्हणून दुसऱ्यांना बोलवलं आणि तेव्हा त्यांनी पण काही सांगितलं नाही. बिकॉज राग. का? कारण बंधनात टाकलं होतं त्या देवांना. म्हणजे इतकं घाण होतं की त्या आपण म्हणतो ना की देवांच्या डोळ्यांवरती पट्टी बांधल्यासारखी. म्हणजे त्यांच्या देवाच्या रेडारमध्येच नव्हता तो मुलगा. म्हणजे तुला काहीही होत आहे पण देव तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आहे, बट स्टील ते जीवाच्या आकांताने तुझी मदत करायला बघत होते. नाहीतर तू गेला असतास बेसिकली. असं ते सिनारिओ होता. म्हणजे इट वॉज लाईफ अँड डेथ सिनारिओ फुल फ्ले, म्हणजे प्रॉपर. तर गेलो आणि सगळं ते 10 देवळात फिरा, म्हणजे त्या मुलाला घेऊन जावं लागलं. तिथे जाऊन ते नारळ वगैरे द्या, त्या देवाला सांगा की भाई असं असं प्रॉब्लेम आहे. मग तिथून ते कुंकू किंवा अंगारा वगैरे ते सगळं मिक्स करून ते आणावं लागलं आणि मग ते दररोज लावावं लागले, म्हणजे तू सेफ राहशील. म्हणजे त्या मुलाला सेफ ठेवण्यासाठी हे गेम चालले आता 1.5 महिने की त्याला सेफ कसा ठेवता येईल. खोटं बोलून गावाला तर घेऊन गेले, तो गेला. पण त्याला ते असतं ना की सस्पिशियस, आपण म्हणतो की डोक्यात काहीतरी एक सस्पिशियस गिरी चालू आहे की काहीतरी झोल आहे. भटजी आणि पूजा, तांत्रिक क्रियाच म्हणू शकतो, बळी वगैरे प्रकार. बट सात्विक बळी, रक्ताचं बळी नाही, सात्विक बळी. म्हणजे ते म्हणतात ना, काय म्हणतात ते भोपळ्याची हा, बळी, हा. भोपळ्याची बळी. तर त्याला असं कुंकू आणि ते ते काळं सगळं वगैरे हा. फासलेलं, कुंकूवर हळद वगैरे फासून ते बळीसाठी तयार केलं गेलेलं खास. आणि ते पूजासुद्धा रात्री 12ला स्टार्ट झालं आणि 2:30-3 पर्यंत सुरू होतं. 12 ते 3 म्हणजे ते रात्रीच्या काळात, म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या आधी संपलं पाहिजे. आणि ब्रह्ममुहूर्तानंतर ते ब्रह्ममुहूर्ताच्या आत ते बळी जी दिली आहे त्याला नेऊन कुठेतरी गाडून यायचं तुला, बरोबर. किंवा तो भटजी स्वतःच जाणार. हा. तर ते पूजा करताना ना त्या मुलाला, म्हणजे जेव्हा ते त्यांच्याकडे ते एक त्रिशूलसारखं होतं, म्हणजे ते भटजी जे असतात, भटजी होते, त्यांनी तेव्हा प्रोसेस जेव्हा सुरू केलं ना की त्याने त्यांच्याकडे एक त्रिशूल होता ज्याच्यावरती असं लिंबू, हळद, कुंकू आणि ते काळं एक पावडर काहीतरी ते म्हणतात, काय माहीत नाही ते काय असतं. बट ते सगळं लावून ते मंत्र वगैरे उच्चारण करून त्यांनी असं डोक्यावरती त्या मुलाच्या ठेवलं आणि त्याला विचारलं की तुला काय दिसतंय, कुठलं एलिमेंट तुझ्या डोळ्यासमोर येत आहे. तर त्या मुलाने सांगितलं की त्याने सांगितलं एलिमेंट म्हणजे कसले एलिमेंट, व्हॉट टाईप ऑफ एलिमेंट्स. त्याने सांगितलं पाणी दिसतंय, अग्नी दिसतंय, किंवा माती दिसतंय, पंचतत्वमधनं काय दिसतंय. तर त्या मुलाने सांगितलं अग्नी. जेव्हा त्याने अग्नी सांगितलं तेव्हा त्या भटजींची हवा थोडीशी टाईट झाली. बिकॉज एव्हरी एलिमेंट डिस्क्राईब्स, म्हणजे एक ट्रेट दाखवलं जातं. त्या प्रत्येक एलिमेंट इज अ ट्रेट. अग्नि का काम क्या जलाना, पानी का काम है बुझाना, मिट्टी का काम क्या है म्हणजे त्यातून पेरणं पेरणं आणि उगवणं वगैरे, म्हणजे इट गिव्स लाईफ. तसं अग्नी म्हणजे डिस्ट्रॉय. सो द एंटिटीज वर इन अ मूड टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग फ्रॉम दिस ब्लड लाईन. मग त्याने जे भटजीने नंतर काय सांगितलं की मी तुला आता दाखवणार आहे की तुला हे 16 एंटिटीज कुठे कुठे तुझ्यावरती लाद झालेत, तुझ्यासोबत कुठून आलेत. तर त्याने असं डोक्यावरती ठेवलं त्रिशूल आणि सांगितलं की फर्स्ट, तू जेव्हा 4 वर्षाचा होतास तू तुझ्या आजोबांच्या घरी होतास. तुझ्या आजोबांच्या घरासमोर एक नदी आहे का? तो म्हणाला हो. ठीक आहे. तर तो म्हणाला की ओके, तर पहिला तुला एंटिटी इथे लाद झालेलं एका बाईची एंटिटी आहे आणि तिला हे म्हणतात ना, उतारा करके डाला रहता है, उतारा करके डाला था किसी और का, बला तेरे सिर पे आ गया. म्हणजे कोणीतरी त्यांच्या घरून उतरवून ते नदीत विसर्जन केलं होतं. बेसिक विसर्जन आपण जे करतो ना, आपण विसर्जन म्हणजे काय करतो, घरातलं काहीतरी नेगेटिव्ह असेल तर आम्ही ते पाण्यात वाहून टाकतो. तर ते जेव्हा त्यांच्या दुसऱ्यांना ते पण नादानच होते रे, त्यांना काय त्यांनी पर्पसली केलं नव्हतं. प्रॉब्लेम चुकलं आपलं, की म्हणजे आपण रॉंग प्लेस रॉंग टाइम असं झालं. ते त्यांनी उतारा करके वहाँ पे पानी में डाला और आपको वो तिथे तुम्हाला लागलंय ते फर्स्ट. क्लिअरली दिसायला लागलं त्या मुलाला, बेसिकली दिसतंय त्याला की ओ शिट असं झालं होतं. म्हणजे धुकं आठवायचं आधी, पण ते बघितल्यानंतर एकदम क्लिअर झालं की ओ शिट, हां रे असं पण होतं. म्हणजे ते आजोबा, त्याच्यासोबत त्या आजोबांची मुलं किंवा माझे मामा वगैरे सगळे दिसतात तिथे. एक्झाम्पल त्या मुलाचे. ठीक आहे. हे म्हणाले सेकंड एंटिटी, तू जेव्हा 5 वर्षाचा होतास
तेव्हा तुझ्या पप्पांच्या घराजवळ एक जंगल आहे, तिथे तू खेळता खेळता गेला होतास. दुसरा एंटिटी तिथे लॅच झालाय. तिसरा एंटिटी, तू कुठेतरी बाहेर गेला होतास, तिथे तू लिंबू उडवलंस. रस्त्यावरती लिंबू ठेवलेलं, ते तू लिंबूवर पाय पडला आणि तिसरा एंटिटी तिथून आला. म्हणजे खरं टू बी ऑनेस्ट, त्या एका लिंबूमधनं 2-3 एंटिटीज एकत्र लॅच झालेल्या. तर असं त्याने सांगितलं आणि मग ते तसंच त्याने त्या सगळ्या म्हणजे एव्हरी एंटिटी कुठे 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 लॅच झालं ते सगळं दाखवलं. आणि त्या मुलाला कळलं की ओ हो, हे झालेलं 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 झालेलं. मुलाची हवा टाईट. आणि ते होताना सगळं त्याला दिसत होतं, ठीक आहे. पण ते जेव्हा ते पूजा झाली, ते पूजा काहीतरी चुकलं, त्याच्यात टायमिंगचा काहीतरी गोंधळ झालं. कारण बोलतो ना आपण की म्हणजे वेळेत झालं पाहिजे, ते एक मुहूर्त म्हणतो ना, त्या मुहूर्तातच झालं पाहिजे आणि ते एक काळ असतं त्याच्यातच झालं पाहिजे, ते झालं नाही. तर ते एंटिटीज थोडे ॲग्रेसिव्ह झाले आणि ते आता त्या मुलाला माहिती आहे की कुठे कुठे लॅच झालेत, काय झालं एक्झॅक्टली सिनारिओ त्या मुलाला कळलं आहे की आईच्या गावात आता झालं. ओके, आता कसं की ते मुहूर्त गेल्यामुळे ना त्या मुलाला ते पूजा चुकलं, म्हणजे ते एव्हरीथिंग स्टॉप्ड. त्याच्यामध्ये अजून एक तुला सांगायला विसरलो की त्याच्यामध्ये एक असा मेजर एंटिटी त्याच्या अंगाला लागलेलं ना, की म्हणजे ते जे बेसिक घरचे कॉन्फ्लिक्ट्स असतात ना, म्हणजे त्या मुलाच्या एका मावशीला त्याचा त्रास होता. म्हणजे ती शी वॉज सायकोलॉजिकली लिटल बिट डिस्टर्ब्ड. बट ते डिस्टर्ब असल्यामुळे ना तिच्या अंगाला काहीतरी म्हणजे घाबरतो ना आपण, दचकल्यावरती आपण म्हणतो की आपण आपल्या चक्रास वीक करतो असं म्हणतो. तर इट बिकम्स इझियर फॉर दोज एंटिटीज टू पोझेस यू. आणि ती मनुष्यगण किंवा असं कुठला तरी गण होती. सो तिला ते एंटिटीने लॅच जे केलेलं ना ते तिच्यावरती मॅनिफेस्ट व्हायचं रे. मग जेव्हा ती घाबरली किंवा ती ॲग्रेसिव्ह झाली किंवा काहीतरी, ते म्हणतो ना की मेंटली जेव्हा ती स्ट्रेस्ड असायची ना तेव्हा ते फिजिकली मॅनिफेस्ट व्हायचं तिच्यावरती. आणि ती शिव्या घालायची किंवा काही ना काही मारहाण करायची किंवा जाडजूड बाई, म्हणजे 100-1 किलो वगैरे असेल, हायटेड टॉल. आता 100 किलोची बाई उड्या मारते, म्हणजे तू विचार कर, 3-3 फूट त्या हाईटवरती उड्या मारते, 10-10 लोकांना धकलून निघते. म्हणजे जी बाई असं आपण म्हणू शकतो अशी छुईमुई हवा, म्हणजे जरा तरी असं केलं ना तरी नीला हो जाएगा, म्हणजे तसं की हिरवं होईल, इतकी नाजूक बाई. ते जेव्हा उतारून टाकलं ना त्या मुलाच्या मामाने जेव्हा ते फेकायला गेलं तेव्हा त्याने ते चुकी केली काहीतरी. सो तिथून ते आजाद झालं. आणि नेक्स्ट बकरा कोण, म्हणजे तो मुलगा. तर त्या मुलाला ते एंटिटी तर आधीपासून होतं त्याच्याकडे, सो ते लॅच झालं तिथे पण. सो दॅट वॉज द डेंजरस वन विच वॉज डुईंग ऑल द फॅमिलीमध्ये जेवढे रक्कस चालू होते ना ते सगळं ते एंटिटी घडवून आणत होतं. समजलं तुला? म्हणजे ते आपण म्हणतो ना की इट वॉज नॉट अ ह्युमन एंटिटी, इनह्युमन एंटिटी म्हणतो ना, दानव नाही म्हणता येईल. म्हणजे जर ते तळतळाट कोणी दिलं मनाने, कोणी जर तुला तर ते एनर्जीज जे क्रिएट होतात दॅट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ गोस्ट ओनली ना. म्हणजे ते पण एक एनर्जी म्हणतो ना, ते तुझ्या शब्दाचं ते मॅनिफेस्टेशन आहे इन अ ह्युमनॉइड फॉर्म, बट नॉट ह्युमन एक्झॅक्टली. इट्स गॉट इज ओन कॉन्शियसनेस आणि ते कंट्रोल करताय गोष्टी. तर तसं झालं आणि ते कनेक्ट झालं आणि तिच्यावरनं त्या मुलावर आलं. करेक्ट. तर त्या एंटिटीने आता तिच्याकडनं तो इथे आला, त्या बाईवरनं त्या मुलाकडे आला. तर आता इथून त्या बाईलाच छळतोय तो, त्या बाईला छळतोय, तिच्या घरच्यांना छळतोय, म्हणजे ते फॅमिली ब्लड लाईन बेसिकली. सो बेसिकली ते आता बॅक टू पूजा नाईट. तर ते टाईम खराब झालं, चुकलं ते मुहूर्त. तर आता कसं त्या मुलाला पण कळलं, म्हणजे कळून चुकलेलं ते. तर त्या भटजीने त्याला तावीज वगैरे बांधल्या आणि सांगितलं की आता परत एकदा अटेम्प्ट करावा लागेल, बट ते 15 दिवसानंतरची वेळ आहे. म्हणजे तो स्पेसिफिक अमावस्या किंवा पौर्णिमा काहीतरी होतं ते. आणि त्या मुलाकडे तेवढा वेळ नव्हता, कारण एंटिटीला कळलं की भाई हे हकलवायला प्रयत्न करतायत आता आपण जर अजून स्ट्रॉंग होऊ. तर ते झालं. तर बेसिकली काय झालं की ते
केरलावरून असे 10 लोकांना बोलवलं गेलं जे म्हणजे देवांना आपल्या अंगात बोलवण्याची क्षमता होती त्यांच्यात. तर त्यांना बोलवलं आणि प्रत्येक माणसाच्या आत एक एक देवाला बोलवलं गेलं. म्हणजे जे गण म्हणतो आपण त्या गणांना बोलवलं गेलं. म्हणजे प्रॉपर असं ते देवळाच्या बाहेर एक असं ते ग्राउंड आहे तिथे त्यांच्या त्या मुलाच्या, तिथे असं एक पूजा मांडलेलं, मोठं पूजा मांडलेली. तर तिथे त्या 10 लोकांच्या अंगात सगळ्यांना बोलवलं आणि गोंगाट म्हणजे इथून ते त्याने देवाला बोलवलं. आणि प्रत्येक देवाचं एक इंटेन्सिटी असते यायची. म्हणजे तू कांतारा पाहिलंस, दॅट इज वेअर दिस स्टोरी बिलॉंग्स. तर ते मॅनिफेस्ट जेव्हा होतं तेव्हा ते ॲग्रेसिव्हली मॅनिफेस्ट होतं, माहिती आहे ना. म्हणजे ओरड आणि किंचाळणं किंवा असं काहीतरी ॲग्रेसिव्हली हे होतं मॅनिफेस्ट. तर तसे प्रत्येक 10 माणसं ते असे ओरडत आहेत आणि त्या माणसांना सांभाळायला मागे 4-4 लोक. प्रत्येक त्या व्यक्तीला सांभाळण्यासाठी मागे 4 लोक, म्हणजे पर हेड 4 लोक. म्हणजे ऑलमोस्ट 50 लोक होती तिथे. आणि त्या मुलाला मध्ये बसवलंय का रिंगण बनवलं आणि त्या रिंगणात बसवलंय त्याला. आणि आता त्या मुलाची हवा टाईट, म्हणजे ते म्हणतं ना आपण दिग्बंधन केलेलं. म्हणजे 8 डिरेक्शन्स ते ब्लॉक करून ठेवलेलं. म्हणजे जे पण घडेल ते आतच घडेल. तो तिथून मुलगा सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही, कारण बाहेर अटेम्प्ट केला ना तर त्याला काहीतरी होईल, म्हणजे बेशुद्ध पडेल किंवा असं काहीतरी होईल. म्हणजे तो बाहेरच जाऊ शकत नाही. तर त्या प्रत्येक 10 माणसाने ते एक एंटिटी त्या मुलाच्या अंगातून असं म्हणतो ना की खेचून बाहेर काढलंय. मग ते मुलाला कळतंय की, म्हणजे फील होत आहे की भाई काहीतरी गेलं अंगातून, म्हणजे त्राण निघतं, म्हणजे एनर्जी ठूस, हवा टाईट त्या मुलाची. डोळे बंद आहेत, पट्टी बांधाय आंख आणि ते काय करतात त्या मुलाला दिसत नाही आहे. बट त्या प्रत्येक भटजी नाही बोलू शकत त्यांना पात्री असं म्हणतो आम्ही. तर त्यांच्यामध्ये ते 10 देव आलेत आणि ते 10च्या 10 2-2, 3-3 अंगातून खेचतायत म्हणजे ॲग्रेसिव्हली. तुला हात नाही लावलाय त्यांनी, पण ती एनर्जी टू एनर्जी म्हणतो ना आपण, शोषून घेत आहेत. हां, असं सकआउट करतायत आणि ते नारळमध्ये भरतायत. किंवा जर ते एनर्जी बाहेर यायला तयार नसेल ना तर ते असं म्हणतात ना की असं पाय वगैरे आपटून असं रागाने वगैरे आणि ते किंचाळून वगैरे असं सगळं करून. म्हणजे तू इमॅजिन कर, तुझ्या डोळ्यावरती पट्टी बांधली आहे, ठीक आहे, पट्टी आहे वेळ, आणि तुला असं माहीत नाही की समोर काय चाललंय. तो ओरडतोय तुझ्याजवळ, असं ते घालतात माहिती आहे कांतारामध्ये, ते छन एक हे आहे पैंजण सारखं ते बरोबरचं. तर ते जे आवाज आहे ना ते तू विचार कर, तुझ्या कानाच्या अवतीभोवती फिरतंय आणि तुला माहित नाही तो इथे येऊन ओरडतोय, मग अचानक मागच्या साईडला येऊन ओरडतं आणि तो गोल गोल फिरतोय तुझ्या मागे आणि तुला काही कल्पना नाही, ठीक आहे. तर ते असं खेचताय आणि झालं. म्हणजे इट वॉज अराउंड 4 ते 5 तासाचा तो पूजा मांडलेला त्यांनी. 4 ते 5 तास त्या मुलासोबत. बट त्याच्या आधीही ते लोकांनी प्रिपॅरेशन्स वगैरे करण्यासाठी 4.5-5 तास वगैरे लावलेले. म्हणजे अर्धा दिवस, 1 दिवस पकड पूर्ण ही प्रोसेस चाललंय. तर त्या मुलाला बेसिकली देवळाच्या बाहेर त्यांनी काय ना रूम्स वगैरे बनवलेत. म्हणजे जेव्हा ते कांतारावाला फेस्टिवल होता ना तेव्हा ते जे कलाकार मंडळी येते तेव्हा ते तिथे स्टे करतात, तिथे मेकअप वगैरे करतात, तिथे ते कॉस्ट्युम्स वगैरे म्हणजे घालतात. त्यासाठी त्या पर्पजसाठी ते रूम्स बनवून ठेवलेले त्यांनी. तर त्या मुलासाठी तिथे स्पेशली एक बेड अरेंज केलं गेलं, तिथे गोष्टी अरेंज केल्या गेल्या की तिथे तो राहू शकेल ॲटलिस्ट 4-5 दिवस हे पूजा होऊपर्यंत. एमर्जन्सीसाठी बोलवलेलं, म्हणजे रातोरात त्या मुलाच्या मामाने सगळ्यांना बोलवून घेतलं तिथून. तर ते झालं 4 तास 5 तास त्या मुलाच्या अंगातनं सगळं ते एंटिटी क्लिअर अप केलं. तो मुलगा झाला बेशुद्ध, ठीक आहे, बेशुद्ध झाला. तर तो मुलगा तब्बल 1.5 दिवसानंतर तो जागा झाला. म्हणजे तो बेशुद्ध झाला की तो झोपला की तो कसा काय झाला की ते काहीच माहीत नाही. बट तो 1.5 डे म्हणजे 24 hours + 12 hours इतका टाईम तो बेशुद्ध होता, पडून होता.
त्याला उचललं, त्याला त्या रूममध्ये झोपवलं आणि तो उठेच ना. श्वास चालू आहे, लोकांना वाटलं की तो गेला रे, कारण तो इतका इंटेन्स प्रोसिजर होता ना, ते सगळं असं. आणि तिथेच बाजूला अजून एक नदी आहे, तर ते सगळं ठपाठप फोडलं. ते देवाच्या पायाखाली ते देतो ना आपण, की भाई हे बघ ह्याच्या अंगात होतं, हे तुझ्या पायाखाली ठेव, म्हणजे तो तिथून एक्झिट आउट नाही करू शकणार नाही असं. तर तसं झालं आणि 1.5 दिवसाने तो उठला आणि तो एकदम फ्रेश, म्हणजे चेहऱ्यावरती ग्लो. हे जे म्हणतो ना की जेव्हा ते हे सगळं फालतूगिरी त्याच्यासोबत चालू होतं ना त्या मुलासोबत, तर तेव्हा कसं ना की त्या मुलाच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल्स किंवा तब्येतीचे हाल होत आहेत, किंवा खाल्लेलं सगळं उलटी होत आहे. खातो तरी उलट्या, काही खाल्लं तरी उलटी, म्हणजे हेल्थ खाल्लेलं अंगाला लागायचं नाही तरी तो जाड होत जाता. म्हणजे खात काही नाही आहे बट तो जाडा होतोय. समजलं तुला? ते कॉन्ट्रास्टच वेगळा पडला. बरोबर. हां. म्हणजे ते खातोय, सगळं बाहेर येतंय बट तरी तो जाडा होत गेला. आणि असं सगळं झालं. मग ते एकदम फ्रेश मुलगा, एकदम हॅप्पी सगळं झालं. आणि त्याच्यापैकी त्या 10 लोकांपैकी सगळ्यांना पाठवलं आणि त्याच्यातनं एकाला थांबवून घेतलं की भाई विचारायला की भाई आता नेक्स्ट वॉट, इज इट सेफ फॉर हिम टू इज इट सेफ, आता झालं ना सगळं. तर ते म्हणाले की सेफ तर आहे बट त्याला 1 वर्ष 2 वर्ष त्याला काहीतरी एक छोटासा त्रास होऊ शकतो. ते काय त्रास आहे तो त्याला स्वतःला कळेल, बट इट्स नॉट हार्मफुल. ते डेंजरस नसेल त्याच्यासाठी. पण मी आता तुम्हाला म्हणून का सांगतोय, कारण ते फेस करण्यासाठी त्या मुलाला एक स्ट्रेंथ मिळावी की असं काहीतरी होणार आहे, सो मेंटली प्रिपेअर्ड राहील तो. की मग त्यानंतर तो आला मुंबईला, फ्रेश, सगळ्यांना भेटायला जातोय, गप्पा मारतोय, हॉटेल्सला जातोय. म्हणजे तो एवढे वर्ष तो करू शकला नाही, म्हणजे तो स्ट्रेसमध्ये होता, तो सगळं गेलं एका, म्हणजे आपण म्हणतो ना की मेंटली पण ते खूप जास्त हे होतं, स्ट्रेस फ्री झाला तो मुलगा, स्ट्रेस फ्री झाला. त्याच्यानंतर आला लॉकडाऊन. ठीक आहे. आल्यानंतर काय झालं की घराबाहेर पडणं कठीण. तर बिल्डिंगच्या टेरेसवरती ना, बिल्डिंगच्या सगळ्या मुलं वगैरे बसायच्या गप्पा गोष्टी, टाइमपास, थिल्लरपणा करत. का? कारण खाली जाऊ शकत नाही आपण. गच्ची इज द सेफ स्पेस. मास्क लावून सगळे दूर दूर बसून खेळतात वगैरे. रात्र झाली, अख्खा दिवस खेळले, रात्रीची वेळ फालतूगिरी टाइमपास करून मग खाली बॅडमिंटन खेळायला 11च्या नंतर, का पोलिसांची राऊंड संपलेली असते. तर गेले, तर गप्पा मारत असताना ना गच्चीवरनं त्या मुलाला काहीतरी दिसलं. म्हणजे तशा इन्सिडेंट्स त्याच्यासोबत व्हायला लागल्या की त्याला काय जे एक्झिस्टन्समध्येच नाही, जे इतर लोकांना दिसत नाही, ते त्याला दिसायला लागलं. म्हणजे इट वॉज नॉट म्हणजे ते हार्मफुल नव्हतं त्यासाठी, बट त्याला अशा काही गोष्टी दिसायला लागल्या ना की त्याच्यामुळे त्याला ते कॉम्प्रिहेंडच होईना की नक्की मी काय बघितलं. समजलं? तू चालत जातोयस, मग कुठेतरी जातोयस, अचानक तुला रस्त्याच्या कडेला कोणतरी दिसलं जो ह्युमन दिसत नाही आहे, चेहऱ्याने असा पेल, पांढरं पडलं आहे, पांढरं फटक झालं आहे चेहरा त्याचा, रक्तच नाही असं वाटतं. म्हणजे आता आपण आपल्या अंगात रक्त आहे म्हणून आपण थोडेसरी रेड वगैरे दिसतं ना आपल्या शेडमध्ये, स्किन शेड, तो प्लेन व्हाईट, म्हणजे ब्लड सर्क्युलेशनच नाही असं ते जाणवतं त्याला बघून. अशा गोष्टी असं दिसायचं त्याला काय ना काहीतरी. किंवा इंट्युजन म्हणू शकतोस, इंट्युजन पॉवर स्ट्रॉंग झालं की काय ना काहीतरी घडायचं असेल तर त्याला थोडंसं आधीच कळायचं की मला असं वाटतं की इथे नाही गेलं पाहिजे, आणि गेलो तर तिथे काय ना काहीतरी उलट घडणार, तर नाही गेला तर खबर येणार की भाई असं घडलंय, बरं झालं तू नाही गेलास, असं वाटलं त्या मुलाला. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या त्याच्याबरोबर. म्हणजे दिसायला लागला एक ब्रीफ पिरियडसाठी. लॉकडाऊनमध्येच आपण जेव्हा एक रात्रीचं चक्कर मारायला जायचं, तेव्हा तो मुलगा जेव्हा चक्कर मारायला जायचं तेव्हा त्याला काय ना काहीतरी विचित्र दिसणं, भासणं, किंवा इंट्युजन्स, किंवा असं म्हणू शकतो की सायकोलॉजिकली ट्रॉमा, अशा काही ना काहीतरी गोष्ट तो काही ना काहीतरी चॅनलाइज करायचा स्वतःवरून. ठीक आहे, चॅनलाइज व्हायचा. तर कसं ना की तेव्हा ते ऑनलाईनचा फॅड होता ना, की ऑनलाईन सगळ्या गोष्टी व्हायच्या. ते ऑनलाईन कन्सल्टन्सी आपण जे म्हणतो ना, आकाशिक रेकॉर्ड्स वगैरे, आकाशिक रेकॉर्ड ऐकलं असशील. सो इट्स काइंड ऑफ, हे मला एक्झॅक्टली माहीत नाही काय आहे. सो इट्स बेसिकली ते एक रेकॉर्ड्स असतं, म्हणजे
ॲस्ट्रल प्लेनवरती एक रेकॉर्डचा सेक्शन असतं. म्हणजे तुझ्या आत्माने एक जेवढं जर्नी केलं आतापर्यंत त्या सगळ्या जर्नीचा तिथे हिसाब किताब असतं. तुझ्या सोलने किती लाईफ्स घेतल्या आहेत, तू कुठल्या लाईफमध्ये काय केलं आहेस ज्यामुळे तुला आत्ताच्या जन्मात तुला त्या गोष्टी भोगाव्या लागत आहेत. तर त्या गोष्टी त्या ॲस्ट्रल याच्यामध्ये बघितलं. ठीक आहे. तर तेव्हा त्याच्यामध्ये पण त्या बाईने असं सांगितलं की त्या मुलाला की इट वॉज फ्री सेशन. ठीक आहे, म्हणजे टाईमपासमध्ये चल बघूया काय असतं ते. आता लॉकडाऊनमध्ये पैसाचा काय सीनच नव्हता. टाईमपासमध्ये ती बाई पण टाईमपासमध्ये करायची आणि तो मुलगा पण मी बोललो चल टाईमपास करूया. तेव्हा तिने सांगितलं की जेव्हा तुझ्यासोबत असं काही इन्सिडेंट झालेलं का, त्या मुलाला विचारलं तिने. तर हा शॉक की भाई हो असं झालेलं का. तर ती म्हणाली की जेव्हा ते प्रोसेस, जेव्हा ते एक्स्ट्रॅक्शन झालं तुझ्या त्या मुलासोबत, तुझ्यासोबत जेव्हा ते एक्स्ट्रॅक्शन झालं तेव्हा तुझे जे चक्राज असतात बॉडीमध्ये 7 चक्राज असतात आणि त्याच्यामधनं कुठला तरी एक चक्र असतो हू इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल ऑफ दिस नॉनसेन्स. तर ते चक्रा डोर ओपन राहिले. चक्राज में से एक चक्र का डोर ओपन रह गया जिसके वजह से तुला ते दिसायला लागलं. त्या मुलाला सांगितलं तसं की तुला दिसायला लागल्या, भासायला लागल्या, इंट्युजन पॉवर वाढायला लागल्या किंवा अशा काही गोष्टी होत आहेत जे ह्युमनली नॉर्मल लोकांना दिसत नाही किंवा अशा गोष्टी. हा थोडा शॉक झाला तेव्हा. पण तिने नंतर असं सांगितलं की डोंट वरी, दिस इज ओनली फॉर अ पर्टिक्युलर टाईम. एक पकड एक 4-5 वर्ष किंवा 6 वर्ष मॅक्सिमम हे राहणार. त्यानंतर एव्हरीथिंग प्लीज डू नॉट एक्नॉलेज द प्रेझेन्स. तुला जर काय असं दिसत असेल तर ते फक्त बघ आणि निघ. तू एक्नॉलेज करशील ना तर ते तुझ्याकडे येणार आणि तुझ्याशी कम्युनिकेट करायला ट्राय करणार. जर ते कम्युनिकेशन घडलं नाही तर तुझ्यासाठी प्रॉब्लेम आहे. कारण जर तुझ्यात हिंमत असेल तर तू कम्युनिकेट करावं लागेल तुझ्याकडे. सो यू डू नॉट गो डाऊन दॅट पाथ. डू नॉट एक्नॉलेज देअर प्रेझेन्स. इवन इफ यू सी समथिंग, इग्नोर. म्हणजे काही असं भूत प्रेत जेही तुला दिसेल, हां, त्यांच्याशी तू कम्युनिकेट करायचा प्रयत्न करूच नको. हां, म्हणजे त्यांना कळून नको देऊ की ते तुला दिसत आहेत. हां, एक्झॅक्टली. तुला ते दिसत आहेत ते तू त्यांना दाखवू नकोस. तू फक्त बघ आणि ओके. म्हणजे तुझ्यासोबत जो असेल त्याला फक्त त्याच्याकडनं एकदा कन्फर्म कर की बाजूला तिथे काहीतरी आहे का. जर तो म्हणाला हो तर ही इज अ ह्युमन बिईंग. जर तो म्हणाला नाही तो इग्नोर. त्याच्या मित्रांना पण ते कळायला लागलं. कारण असे रात्री अपरात्री जेव्हा फिरायला वगैरे जायचे तेव्हा लॉकडाऊनचं फर्स्ट वेव वगैरे ओपन झालेलं तेव्हा फिरायला जायचे तेव्हा पण काय ना काहीतरी दिसायचं त्याला. सेटवरती भासायचं किंवा तो कुठेतरी गेलाय की बसलाय आणि त्याला असं वाटतंय की इथे काहीतरी घडू शकतं. तिथून उठून ते सगळ्यांना तिथून क्लिअर आउट केलं की वरनं काहीतरी धाडकन खाली पडणार ज्याच्यामध्ये सिरियस इंजरी होण्याच्या पॉसिबिलिटीज होत्या. अशा सगळ्या गोष्टी त्या मुलासोबत घडायला लागल्या. तर आफ्टर अ ब्रीफ पिरियड ते थांबलं बिकॉज यू स्टॉप टेक्नॉलॉजिंग. त्याने एक्नॉलेज करणं थांबवलं आणि आता एव्हरीथिंग इज फाईन विथ हिम. म्हणजे दोज थिंग्स आर नॉट हॅपनिंग एनिवर. म्हणजे त्याला लेजिट आत्मा दिसायचे. आत्मा दिसायच्या. येस. आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये असायचे? माणसासारखेच दिसायचे. म्हणजे शॅडोई फिगर्स किंवा एक बियर्ड मॅनिफेस्टेशन किंवा असं आपण म्हणू शकतो. ते एक्सप्लेन करण्यासारखं नव्हतं त्याच्यासाठी की काय बघितलं जातं म्हणजे काय दिसतंय हे आपल्याला असं आता सवय आहे की आता तुला बघतोय नाही की माझ्यासाठी तर तू ह्युमन आहेस ना. आता तुझ्या व्यतिरिक्त मला सपोज आता तू आहेस, हाय वेदांग आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर मला कॅमेरामागे अजून एक तिसरा माणूस दिसला, तुम्हाला दिसत नाही पण मी काय म्हणू की काय बोलू त्याला, काय फिगर आहे तो एक्सप्लेन नाही करू शकत. एक्सप्लेन करू शकत फक्त काही नाही. एक आकृती दिसते. आकृती दिसते, असं एक माणसासारखा फिगर दिसतंय. बट इट इज सेमी सॉलिड म्हणू शकतो. ट्रान्सपरंट पण नाही आहे, फ्लुइड टाईप. फ्लुइड म्हणू शकतोस. म्हणजे सेमी सॉलिड म्हणतो ना. ओके. म्हणजे तो रबर ट्रान्सपरंट पण नाही. नाही ट्रान्सपरंट पण नाही आहे, ओपेक पण नाही. म्हणजे ट्रान्सपरंट पण नाही आहे, इट्स काइंड ऑफ ओपेक. म्हणजे मागणं लाईट आरपार थोडंफार होतंय. बट दॅट वॉज द डिफरन्शिएटिंग पार्ट ना, की तो माणूस आहे की काय आहे ते कळण्यासाठी फक्त एकच आहे की लाईट त्याच्या अंगातून आरपार होत आहे का ते दिसलं ना, मग ते कळायचं ओके काहीतरी झोल आहे, नको तिथे जायला आपण. तुला मला एक असं सांगायचं आहे की तुला माहिती आहे हा मुलगा कोण आहे? कोण?
तू म्हणजे तुझ्याबरोबर एक घडलेलं सगळं लहान असल्यापासून. येस सर. मला वाटतं आपण पहिला पण एक पॉडकास्ट केला होता, त्याच्यात पण तू ह्याचे बिट्स सांगितले होतेस मला. मला आठवतंय की तुला बिट्स. हां, आता मी ते लॉकडाऊन इलॅबरेट केलं. हो. ओके. आता तर मला पॉईंट जुळते, म्हणजे ज्यांनी लास्ट पॉडकास्ट नसेल बघितला त्यात तुम्ही बघू शकता की तू त्यात मला वाटते आठवते की तू एक लॉकडाऊनची गोष्ट सांगितली होतीस, तू तुझ्या एरियामधली एक गोष्ट सांगितली होतीस 1-2. दॅट वॉज डिफरंट. हां, पण मी तुला एक पण स्टार्टिंग हा आपण त्याचाच जेव्हा पार्ट होता राईट, म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्या ह्या अख्ख्या दरम्यान. स्टोरीचा तो पार्ट होता. म्हणजे हा. बिट्स अँड चंक्स मध्ये मी तुला सांगितलेलं आहे. आणि तुला अजून पण म्हणजे अशी कधी भीती वाटते किंवा असं काही जाणवतं किंवा असे स्वप्न येतात? नाही, आता काहीच नाही. आता कम्प्लिटली नॉर्मल. आता कसं ना की ते एकदा तू विचार कर ना, म्हणजे तू वर्षानुवर्ष अशा गोष्टी ऐकत बघत गेलायस किंवा काय ना काय तर ते सवय होऊन जाते ना. काय आता काय दिसलं, हां ठीक आहे, रोज काय रोजचं आहे. पण आता देवदयाने काय होत नाही तसं. बट बापरे. ते मागे मी रील बघितलेली की ते आपण दरवाजा लावतो पण ते भिंतीतून येतात. असं असतं ना की एक 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 म्हणजे एक जसं तू आता बोललास ना की त्यांना तू एक्सप्लेन नाही करू शकत ते कसं आहे, तर ते कुठून पण येऊ शकतात. की आपण दार बंद करतो पण ते भिंती थ्रू ट्रॅव्हल करू शकतात. तसं एक आहे. ते जग जे आहे ना, दॅट इज समथिंग दॅट यू कांट कॉम्प्रिहेंड. म्हणजे तू कॉम्प्रिहेंडच करू शकत नाही. म्हणजे आपण जे बघतोय ते खरं आहे की खोटं आहे हेही आपल्याला कळत नाही. आणि जर ते खरं आहे तर त्याच्याशी डील कसं करावं हेही आपल्याला कळत नाही. आपण जितकं पण म्हणतो ना की आपण ग्राउंडिंग शिल्डिंग वगैरे सगळं करतो, बट देर इज सम म्हणजे आपण म्हणतो ना की ग्राउंडिंग शिल्डिंग कधी कधी फेल होतं त्याच्यासमोर. आपल्याला मस्ती असते की आपण चल काहीतरी बघूया, मस्ती करूया, चल आपण एक अबॅन्डन्ड प्रॉपर्टी आहे इथे, तिथं जाऊन जरा एकदा फिरून येऊया, अशा सगळ्या असतात ना. दोज थिंग्स आर डेंजरस. आय फाईल खूप जास्त डेंजरस. कारण आपल्याला ते मॅनिफेस्ट करायला म्हणजे ते याच्या जर ते लॅच झालं तुझ्यासोबत, ते मॅनिफेस्ट व्हायला म्हणजे होण्यासाठी ते खूप टाईम लागतं. मग तुला ते इमिडिएट इफेक्ट्स नाही दिसणार, बट इट विल स्टार्ट इटिंग यू फ्रॉम इनसाइड. आतून तुला खायला स्टार्ट खोकला करतील. खोकला करणार तुला, खोकला केलं जाणार तुला. आणि ह्यासाठी जे प्रीस्ट असतात किंवा जे ते उतरवणारे असतात तेही खूप पॉवरफुल असतील. तर हो. प्रीस्ट पॉवरफुल कसा मानला जातो की त्याच्याकडे तो किती वर्षाची सिद्धी आहे, त्याच्याकडे किती वर्ष तो पॉवरफुली मेडिटेट करतो आणि कुठल्या देवाची आराधना करतोय तो. आता माझी कुलदेवी भद्र महाकाली, तिचं जेव्हा नाव घेतलं जातं, मी जेव्हा तिचं नाव घेतो तेव्हा माझ्या मोठमोठ्या प्रॉब्लेम्स अशा सुलटल्यात, मोठमोठ्या प्रॉब्लेम्स. म्हणजे जर मला असं वाटत असेल की सगळं हॅप्पी झालं आहे, प्रोग्रेस होत आहे, सगळं जर मी बोललो की जर ह्याच्या इथून जर मला पुढे प्रॉब्लेम होणार असेल तर तू इथेच थांबव, आणि धाड काय ना काहीतरी होणार आणि आमचं ते तुटून जाणार, इंट्रॅक्शनच संपून जाणार आमचं. सेम थिंग हॅपन्ड विथ माय फ्रेंडशिप्स ऑल्सो. सेम थिंग हॅपन्ड अबाउट अ लॉट ऑफ थिंग्स. बरेच अशा गोष्टी होत्या ज्या अब्रप्ट स्टॉप म्हणतो ना आपण, अब्रप्टली स्टॉप होतं की तू काही ना काहीतरी करायला जातो आणि थाडकन असं तू सगळं एका रात्रीत सगळं खराब झालं. आणि नंतर जेव्हा तू तिथे जाऊन जेव्हा विचारणा केलं जातं तेव्हा असं कळतं की तिथे धोका होता. म्हणजे फायनान्शियली असो, मेंटली असो, हेल्थवाईज असो, अशा गोष्टींसाठी ते धोका असल्यामुळे ते अब्रप्ट स्टॉप होतं. जिथे काय प्रॉब्लेम नसेल ना तिथे तू बिंदास भाई नाव घे, तू जे करतोस त्याच्या 10 पटीने तुला जास्त मदत मिळेल तिथून. बट हे जे जग आहे ना, म्हणजे पॅरानॉर्मल जे आपण म्हणतो ना, इट इज स्क्रूड अप. म्हणजे इतकं स्क्रूड अप आहे ना, काहीही होतंय, कोण काहीही करतंय. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की ते ब्लॅक मॅजिक पण आपण जे म्हणजे लोक जे करतात, ब्लॅक मॅजिक आपण म्हणतो किंवा काळी जादू, ते घरी असलेल्या तुझ्या वस्तूंवरतीही करू शकतात. म्हणजे घरच्या वस्तूंना घेऊन सुद्धा ते तुझ्यावरनं ओवाळलं तर तू भाई खलास आहेस. म्हणजे इट इज लाईक ते आपण म्हणतो ना की ब्लॅक मॅजिक आणि व्हाईट मॅजिकमध्ये डिफरन्स काय. व्हाईट मॅजिक इज बेसिकली ऑरा वाईज म्हणायला गेलं ना की ते मोठ्या लेवलचा ऑरा असा क्रिएट केलं जातं. त्याच्यामध्ये सगळे
आपल्या अवतीभोवती जितके लोक आहेत ना ते सगळ्यांना घेऊन ते चांगलं केलं जातं. आणि ब्लॅक मॅजिक इज बेसिकली यू कंप्रेसिंग दॅट इन टू अ टायनी बॉल अँड फायरिंग इट. म्हणजे ते इम्पॅक्ट तुला कळलं ना. आता जर तू मोठा, आता तू शॉवर, जेवढा मोठा शॉवर हेड तेवढा ते हे जास्त. जर ते तू शॉवर हेड ते कंप्रेस कर, छोटा कर आणि तू स्टार्ट कर, तर ते कसं फोर्स जे असतं ना, दॅट इज वॉट ब्लॅक मॅजिक इज, तसं मला वाटतं. म्हणजे आणि हे कोणीही कोणत्याही पद्धतीने करू शकतो. मी एक मागे एक केस वाचत होतो. त्यात एका मुलाला, जसं तू सेम बोललास ना, जसं तुझ्याबरोबर झालं होतं की तू कोणत्या तरी लिंबूवर पाय दिलास किंवा तू कुठे गेलास आणि तिथून काहीतरी तुझ्या मागे आलं आणि ते तुझ्यावर राहिलं एका सर्टन टाईमसाठी. तर एका मुलाबरोबर पण सेम झालं होतं. ते राहिलं आणि जी ती एंटिटी होती ना, ती खूप जास्त पॉवरफुल होती. पॉवरफुल म्हणण्यापेक्षा ती खूप जास्त ॲग्रेसिव्ह किंवा दुष्ट होती. मे बी तिला मुलाचं वाईट करायचं होतं, कारण तिच्याबरोबर जे झालं तिला बदला घ्यायचा होता. तर त्याला म्हणजे ते जे तिच्याबरोबर झालं ना, त्या एंटिटी बरोबर, तिचा म्हणजे तिचा कोणीतरी खून केला होता, तर तिला तेच त्या मुलाबरोबर करायचं होतं. मग तिला काही काही बघ, काही आत्मा असतात ना, आत्म्यांचं पण खूप वेगवेगळ्या म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. म्हणजे खूप अशा आत्मा असतात ते आपल्या अवतीभोवती असतात. प्रत्येक ठिकाणी आपण जिथे आहोत आजूबाजूला आहेत, ते आपल्याला त्रास नाही देत. काही काही लोकांना दिसतात, जसं तू बोललास की ज्यांना दिसण्याची त्यांची कॅपॅसिटी असते किंवा ज्यांना खूप असे गुरु असतात त्यांना ते दिसतात, पण ते हार्म नाही करत. काही अशा आत्मा असतात जे तुम्हाला काही हार्म नाही करत, फक्त ते तुम्हाला मस्ती करतात तुमच्यावर. ते मस्तीखोर असतात की घाबरवतात, कडी वाजवतात, तुम्हाला हार्म नाही करणार. पण काही असतात जे तुमची वाट लावायला आली असतात. त्यांचं कसं असतं तुला मी सांगतो बघ, की जेव्हा माणूस मरतो ना, तेव्हा तो शेवटचा जो श्वास विचार. घेत असतो ना, हां, जेव्हा तो श्वास. शेवटचा श्वास घेतो ना, त्या टाईमला त्याच्या डोक्यात काय चालू असतं. म्हणजे इझी ॲग्रेशनमध्ये तो डेथ होतोय त्याचा, किंवा रागात, म्हणजे की मी हे करू नाही शकलो, किंवा गिल्टमध्ये तो मरतोय. त्या दिवसांमध्ये त्याच्या डोक्यात काय चालू असतं, दॅट इज वॉट मॅनिफेस्ट्स इन टू हिज स्पिरिट. म्हणजे जर तो राग म्हणजे ॲग्रेसिव्ह म्हणू शकतो, की राग करतच मेला, तर त्याचा आत्मासुद्धा रागिष्टच राहणार आहे. बरोबर. आणि म्हणून बोलतात ना की जातेवेळी कोणती इच्छा अपूर्ण किंवा सोडून जाऊ नये, अपूर्ण किंवा सो- सो- एक्सपेक्टेशन्स घेऊन विचार जाऊ करू नये. नये, हां देवाचं नाव घ्यावं. हां आता माहिती नाही जे गेलेत त्यांना आपण तर फक्त एकदा बोलू शकतो, बट त्या ह्याच्यात असं झालं होतं की तो मुलगा खूप जास्त ॲग्रेसिव्ह झाला होता. सुरुवातीला तो भांडणं वगैरे करायचा त्याच्या मित्रांबरोबर, आणि तो मुलगा तो म्हणजे लहानच होता, 18-19 वर्षाचा असेल. माझ्यासोबतही तसं झालंय. म्हणजे ते एंटिटीज ते मॅनिफेस्ट करायचे ना ॲज अ सायकोलॉजिकली, म्हणजे एंटिटीजच्या ट्रेट्स दिसायला लागलेल्या. एग्रेशन असो बरोबर. किंवा सॅडनेस असो, छोट्या किंवा गोष्टी छोटे छोटे नुवान्सेस, चिडचिड, हां, हो, चिडचिड. तसं व्हायचं आणि कालांतराने ते खूप वाढत गेलं. त्याचा जो इम्पॅक्ट होता तो घरी भांडणं करायला लागला, अग्रेसिव्ह झाला, स्वतःला त्रास द्यायला लागला, स्वतःला मारायला लागला. म्हणजे अशा गोष्टी, जसं तू बोललास ना की असे विचार येणं असायचे की मी इकडून गेलो तर, किंवा वाईट विचार, तसं त्यावर सुरुवात झालं. आणि एका पॉईंटला ती गोष्ट एवढी वाढली की त्याला बांधून ठेवायला लागलं बेडने. म्हणजे हात पाय बांधून ठेवले होते, त्याची बॉडी बांधून ठेवली होती बेडला. आणि मग तेव्हा त्या लोकांनी एका प्रीस्टला बोललं, म्हणजे ही जी गोष्ट आहे ती बाहेरची आहे, US ची आहे, आणि तिथेही ब्लॅक मॅजिक होतो. आणि वुडू म्हणतात तिथे. वुडू म्हणतात तिथे खूप खूप खालच्या, कारण ते आपलं जे देश आहे आपलं, ते खूप जास्त लोक आहेत आपल्या इथे, आणि आपण खूप लोकांमध्ये राहतो. आपल्याला माहिती असतं की बाजूचा कोण आहे. ते जे देश आहेत ना, तिथे माहिती नाही आजूबाजूला कोण आहेत. तिथे कोणीही लोक, खूप सारे असे केसेस आहेत, गार्डनमध्ये लोकांनी 30-40 बॉड्या काढून ठेवल्यात. एवढं मोठं माहिती आहे, आहेत खूप सारे केसेस आहेत. तर तिथे ह्या गोष्टी होतात, ब्लॅक मॅजिक परफॉर्म होतात, आणि कोणालाच कानो खबर नसतं. तर त्या मुलाबरोबर पण तसंच झालं की ते वाढत गेलं. आणि जेव्हा तिकडच्या प्रीस्टला बोलवण्यात आलं, जे त्यांचे असतात फादर, त्यांना बोलवण्यात आलं, तर तेही खूप जास्त पॉवरफुल होते. पहिला तर जो आला तोच घाबरला. तुला माहिती आहे, मला असं वाटतं ना की म्हणजे त्यांचे जे एक्झॉर्सिझमची जी पद्धत आहे ना, मला नाही वाटत ते वर्क करत असेल. माहिती नाही, पण का माहिती आहे, आपल्या ह्याच्यात कसं ना, की आपण जे चांट मंत्र उच्चारण असतात, ते प्रत्येक मंत्रामागे एक सायंटिफिक रिझन आहे.
एव्हरी मंत्र ह्याचं सायंटिफिक रिजन, आणि एव्हरी मंत्राचं आपण जे म्हणतो ना की आपण जे मंत्र जेव्हा सांगतो तेव्हा त्या मंत्राचं इफेक्ट काही कुठे ना कुठेतरी आमच्या स्वतःवर सुद्धा होत राहतं. खूपदा. हां, म्हणजे तुला बोलू की आताच पॉझिटिव्हली. आताच ते घडलं. म्हणजे तू बोललास ना की जे देवाचं नाव घे आणि इवन तू असं बघशील की आपण ओम म्हणतो किंवा देवाचं नाव घेतो. ओम इज लाईक द ब्रह्मांडचं साऊंड हां. आहे ते. आणि त्यात एक कामनेस येतो, शांतता येते. तर हां, पण कंटिन्युईंग द स्टोरी, तर तसं झालं. प्रिस्ट आले, घाबरले. मग त्यांनी मोठ्या प्रिस्टला बोलवलं. ते एक्झॉर्सिझम परफॉर्म करतात त्यांनी. बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना तिथून मुक्त केले. तर ते आले. त्यांनी बघितलं की जो तो मुलगा होता ना, तो कम्प्लिटली एक विचित्र म्हणजे खूप खूप त्रासलेला होता. त्याचे जे अंग होतं तो ऑलमोस्ट काळा पडलेला होता. खूप सारे कट्स होते त्याच्या बॉडीवर, जे त्यांनी स्वतःहून केलेले, स्वतःला मारून घेतलेलं किंवा आणि ते ऑलमोस्ट त्याला जिथून बांधलेलं त्यात म्हणजे ते निशाण पडलेलं, एवढं त्यांनी जोरजोरात खेचण्याचा प्रयत्न केलेला. तर त्यांनी त्यांचं होली वॉटर वगैरे स्प्रेड केलं, कारण तिथे तर तेच होतं ना. त्यांनी त्यांचे काही मंत्रोच्चार सुरू केले, तेही असतील. आणि तो जो मुलगा शांत बसलेला होता ना, तो खूप जास्त ॲग्रेसिव्ह झाला. त्याला शिव्या घालायला लागला, त्याला बोलायला लागला. आणि त्याने विचारलं की तू कोण आहेस? तर तो बोलतो तुला काय करायचं, उलट उत्तर देणं, हे ते करणं. खूप जास्त ॲग्रेसिव्ह झाला. तर तो बोलतो मी काहीही करू शकतो. तर त्याला आहे ना ते जे प्रिस्ट ते चेष्टवायला लागले की तू हे करू शकतोस. तो तर मी करू शकतो. तू तू ह्याच्यासोबत काय करतो, ह्याला मी मारून टाकणार आहे. मला तुम्ही हात सोडा, मी ह्याला मारून टाकेन, ह्याचा जीव घेईन. असं तसं ह्यांनी का बोलवलं, ह्यांनी का केलं, ह्याचा जीव घेईल, ह्याच्या घरातल्यांचा पण जीव घेईन, असं तसं श्राप द्यायला लागला तो. मग ते प्रिस्टला बोलले की की जर तुझ्यात हिंमत आहे ना, तर तू ही बॉडी सोडून दाखव. तो बोलतो मी नाही सोडणार. कारण त्याला माहिती होतं जर मी ह्याला सोडलं तर हे लोक मला पकडणार, अडकवतील. हां, तर त्यांनी काय केलं ना की त्याला खूप खूप जास्त हे केलं की चॅलेंज केलं की तू निघून दाखव, हे दाखव, ते दाखव. आणि आतमधून त्या लोकांनी एक हे आणलं, डुक्कर आणलं, पेग आणलं. आणि मग त्याला बोलले की जर तुझ्यात खरोखर हिंमत आहे, जर तू तेवढाच पॉवरफुल आहेस, तर ह्याच्या अंगात येऊन दाखव. जर तेवढाच पॉवरफुल ह्याच्या अंगात येऊ. तर शेवटी चिडून 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 त्यांनी ते अंग सोडलं. तो मुलगा ठाप खाली पडला आणि तो डुक्कर एकदम जास्त ॲग्रेसिव्ह झाला. आणि जसंच तो ॲग्रेसिव्ह झाला त्याला शूट केलं. तिथे संपून गेलं. म्हणजे ही ॲक्च्युली एक मूव्हीमध्ये पाहिलेलं मी. पोप एक्झॉर्सिस्ट. पोप एक्झॉर्सिस्ट. राईट हां. ते आपल्याला बघायला किंवा ऐकायला मे बी खूप फनी वाटत असेल, पण जेव्हा ते बघतो आपण ते खूप जास्त खतरनाक असतं. इवन आपण खूप ठिकाणी बघतो की जेव्हा एक्झॉर्सिझम किंवा अशा गोष्टी परफॉर्म होतात ते खूप जास्त खतरनाक वाटतं. US वगैरेमध्ये ना अजून एक एंटिटीचा प्रकार आहे, मिमिक म्हणतात त्याला. मिमिक म्हणजे रिसेंटली मी एक असं टाईम म्हणजे रिसर्च करत होतो थोडंफार, तर तेव्हा मला ते एक रील म्हणजे यूट्यूबवरती ते शॉर्ट्समध्ये दिसलं की एक 2 मुली असतात, बेडरूममध्ये बसलेत, ठीक आहे. आणि फॉर एक्झाम्पल आता आपण दोघं एक रूममध्ये बसलो, गप्पा मारतोय, ठीक आहे. आणि आता इथून दार वाजलं, रिकी माझ्या बाजूला बसलाय, बट बाहेरून सुद्धा रिकी हाक मारतोय. हो. हां, ही की हार्दिक दार उघड. कशाला? मी विचारेन की कशा, म्हणजे प्रॉपर कॉन्व्हर्सेशन करता ते. आणि मी का? तुझ्या समोर आहे. तू माझ्या बाजूला बसलाय, यू आर द रिअल वन, यू आर द रिअल डील. आणि तुझ्या आवाजाने बाहेरून हाक मारतोय की हार्दिक दार उघड, मी बाहेर थांबलोय. आणि जर तू उघडलंस आणि जर तू त्याला एक्नॉलेज केलंस तर ते तुला खाऊन काय तर मारून टाकतं, असा काहीतरी प्रकार आहे. तुला मारून टाकतं, असं काहीतरी प्रकार आहे ते. म्हणजे विचित्र होतं, म्हणजे काहीतरी, म्हणजे बाजूला बसली आहे ती बाई आणि बाहेरून सुद्धा तीच बाई बोलते आणि प्रॉपर कॉन्व्हर्सेशन. मला आत येऊ दे, आणि धाड 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 दरवाजा वगैरे वाजवते रात्रीचं, म्हणजे. आणि तिला काय सांगणं ऑप्शनच नाही, कुठे धावणार तू. तिथे कसे रो हाऊस सारखे असतात, म्हणजे बंगलोज असतात बेसिकली ना, 1+1. वरून कसं खाली कसं उडी मारणार तू, काय करणार तू. म्हणजे विचार कर ना, तू असा घरी एकटा आहेस, ठीक आहे, म्हणजे तू रेकॉर्ड वगैरे करतोयस, वेदांग बसला आणि बाहेरून सुद्धा वेदांग हाक मारतोय, किंवा तू एकटा आहेस घरी आणि तुझ्याच आवाजाने कोणतरी बाहेरून हाक मारते, अरे रिकी, मी रिकी, दार उघड ना. म्हणजे मागे मी एक अशी मला वाटतं रेडिट आर्टिकल वाचलं होतं मी, ज्यात एक मुलगा असतो
तो खूप लहान असतो, त्याची आई कामावर जात असते. तर त्याच्या आईने त्याला एक गोष्ट सांगितली असते की मी जोपर्यंत घरी येत नाही ना, किंवा मी डोर वाजवत नाही आणि बोलत नाही की बाळा दार उघड, तोपर्यंत तुला उघडायचं नाही आहे, ठीक आहे. तर तो बोललो ठीक आहे चालेल. तर एक दिवशी त्याचा आईचा कॉल येतो आणि ती बोलते की अरे मला यायला लेट होईल आणि कोणी आलं तर तू उघडू नको, कारण जो एरिया आपला सेफ नाही आहे. तो मुलगा बोलतो ठीक आहे. तो आपला टी व्ही बघत असतो, त्या सगळ्या गोष्टी. थोड्यानंतर दरवाजाबाहेर आवाज येतो आणि त्याची आई बोलते अरे दार उघड. तो दार उघडतो आणि आई किचनमध्ये वगैरे काम करत असते. दुसऱ्यांदा परत त्याला कॉल येतो थोड्या वेळानंतर आणि त्याची आई बोलते अरे मी तुला का आणायचं आहे का, मी निघते. आणि त्याचं असं ओ बाई, तो आतमध्ये बघतो की आई जर कॉलवर आहे, ऑफिसमध्ये आहे, तर आतमध्ये कोण आहे. आणि जर तो आतमध्ये बघतो तर ती जी डोकी आई असते ना, ते तिचं पूर्ण म्हणजे काळं पडलेलं असतं आणि ती डोकावून त्याकडे बघत असते. तर ते खूप जास्त डेंजरस होतं. आणि हार्दिक मला एक तुझ्याकडे तोही मला प्रश्न विचारायचे किंवा त्याबद्दल गप्पा मारायच्या आहेत. ते म्हणजे जसं तू बोललास की तू बऱ्याच मूव्हीज बघतोस हो. आणि दुसरीकडे मी अपोजिट, मी बऱ्याच मूव्हीज नाही बघत, कारण स्पेशली हॉरर मूव्हीज, कारण मी खूप जास्त भित्र आहे. लास्ट टाइम जेव्हा तू आला होतास ना, त्यावेळी तू एका मूव्हीबद्दल सांगितलं होतंस, टॉक टू मी. टॉक टू मी. हां, आणि मी तेव्हा मूव्ही ती पूर्ण पाहिली. भाई काय खतरनाक मूव्ही आहे आणि खूप डेंजरस. म्हणजे मस्करीची कुस्करी कशी होते त्या फिल्मने. म्हणजे असं पुरेपूर ती मूव्ही सांगते. हा, दुसरी कोणती मूव्ही जी तू पाहिली आहेस इन रिसेंट डेज आणि ती तुला प्रचंड आवडली आहे किंवा मूवीज घाबरवून टाकले त्या मूवीने? मूवीज सांगता नाही येणार, बट वेब सिरीज मी तुला सांगू शकतो. ओके. देर इज दिस वेब सिरीज कॉल्ड ॲमेझॉन प्राईमवर आहे, फ्रॉम नावाची वेब From. सिरीज, FROM. तर त्याचं एक बेसिक तुला जर जिस्ट द्यायचं झालं ना, तिथे एक टाऊन आहे. म्हणजे एक फॅमिली असते जी ट्रॅव्हल करत असते आणि अचानक त्यांच्या गाडीसमोर एक झाड पडतं. ठीक आहे, झाड पडलेलं असतं. ते झाड पडल्यानंतर विदिन सर्टन टाईम जर तुम्ही तिथून गायब झालात तर तुम्ही सेफ आहात. बट इफ यू वेट आणि त्या झाडाला वगैरे तुम्ही बघणार किंवा हातबीत लावणार आणि फालतूगिरी करणार ना, तर तुम्ही एका वेगळ्या डिमेन्शनमध्ये खेचले जातात. आणि त्या डिमेन्शनमध्ये आधीपासून लोक अडकली आहेत. आणि त्या एरियामध्ये जितकी लोक अडकली आहेत त्या सगळ्यांची सुरुवात अशीच झाली की त्यांना प्रवास करताना एक झाड दिसलं आणि आम्ही तिथे अडकलो जाऊ. आणि तिथे कसं आहे ना की रात्री अपरात्री ना तिथे त्या म्हणजे ते एक जंगलामध्ये एक शहर आहे छोटंसं, म्हणजे अनलिमिटेड सप्लाय ऑफ फूड, कपडे, सगळं अनलिमिटेड आहे. म्हणजे चांगल्या क्वालिटीतलं जेवण वगैरे सगळं तिथे ऑटोमॅटिक प्रोव्हाइड केलं जातं. झोपलंस किंवा तुझ्या इकडे येऊन काय ना काहीतरी, म्हणजे झाडं फानं वगैरे आहेत ते. तर तिथे रात्री क्रीचर्स बाहेर पडतात जे ह्युमन्सला हंट करतात. हंट म्हणजे जर तू तावडीत सापडलास तर तुझं रस्त्यावरच पोस्टमॉर्टम होईल, जिवंत खाऊन टाकतील तुला. आणि त्यांचा तो स्ट्रगल असतो, त्या क्रीचर्सपासून वाचण्याचा जो स्ट्रगल आहे, त्या स्ट्रगलबद्दलची ती वेब सिरीज आहे. क्रेझी आहे, मेंटली डिस्टर्बिंग आहे. आणि अजून त्याचे एपिसोड्स म्हणजे सीझन्स यायचे बाकी आहेत. म्हणजे आता ते सीझन 3वर आहे, बट होपफुली अजून 2 सीझन्स आहेत त्याचे पुढे जे अजून रिलीज नाही झालेत. बट पागल होशील ते बघून. म्हणजे तू विचार कर, म्हणजे तू हॅपी फॅमिलीसोबत कुठेतरी जातो, एक झाड दिसलं आणि तू अडकलास भाई त्या गावात, आणि तू त्या गावातनं बाहेरच पडू शकत नाही आहेस. तू स्ट्रेट रस्त्यावरनं जातोयस तरी तू त्याच जागेवरती परत येऊन थांबतोयस आणि रात्रीचे ते हंट करतात. आणि त्यातनं एक माणूस असतो बॉयड नावाचा त्या सिरीजमध्ये, जो हिरो प्ले करतो, टेक्निकली हिरो. मग तो ज्या जंगलात जातो आणि त्या जंगलातनं त्याला काही ना काहीतरी ते टॅलिस्मन वगैरे काहीतरी मिळतं. तर ते जर त्या दरवाज्यावरती लावलंस तर ते ते काय म्हणतात, ते क्रीचर्स त्या घरात येऊ शकत नाही, असं सगळं त्याने मग ते लोकांना वाचवलं. तो त्या गावात येण्या अगोदर लोक रात्रीचे अंडरग्राऊंड बंकर्समध्ये राहायचे, जागे, म्हणजे बंकर्समध्ये आवाज न करता लपायचे. ते इन्सेन आहे. म्हणजे जर तू ते बघशील ना तर
इट्स अ मिक्स ऑफ हॉरर, सायकोलॉजिकल, थ्रिलर आणि मेंटली खूप टोल घेतं. आणि अजून अशी कोणती मूवी आहे की असं स्पेशली तू साऊथमधून बिलॉंग करतोस, तुझी मातृभाषा म्हणजे मातृभाषा म्हणजे आता कन्नड. कन्नड आहे. हां. तिकडची अशी कोणती मूवी आहे, कारण तिकडचा सिनेमा खूप खतरनाक असतो आणि तिकडचं मे बी देवाचे सिनेमाच झाले, हॉरर सिनेमाच झाले, प्रत्येक मूवीज आणि खूप मूवीज बनतात त्या साईड. तर तुझी अशी कोणती तिकडची एक मूवी तुझी आवडती? फॉर स्टार्टर्स कांतारा सिरीज, फर्स्ट पार्ट आणि चॅप्टर 1. आणि जर ते तुला लाईव्ह बघायचं असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतोस पुढच्या वर्षी नक्कीच गावाला. भाई. तू कधी ते ब्लॅक मिरर पाहिलंय नेटफ्लिक्सवर? ब्लॅक मिरर काय स्टोरी होती? ब्लॅक मिरर अशी बेसिकली ती स्टोरी, ते एपिसोड्स आहेत आणि बोलू शकतो आपण ब्रेन रॉट एपिसोड्स आहेत. त्यात खूप सारे वेगवेगळे सीझन्स आहेत आणि प्रत्येक एपिसोडची वेगळी स्टोरी आहे. आणि त्यात बेसिकली काय की टेक्नॉलॉजी तुला कोणत्या प्रकारे डिस्ट्रॉय करू शकते ह्याचं खूप खतरनाक एक्झाम्पल आहेत की फोन पुढे जाऊन काय वाट लावू शकतो. त्यातली एक गोष्ट मला आठवते, ती म्हणजे अशी आहे की एक सायंटिस्ट किंवा एक इंजिनियर असतो, तो एक प्रॉडक्ट बनवतो, एक 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 इन्व्हेन्शन करतो आणि त्या इन्व्हेन्शनमध्ये काय असतं ना की एक हेल्मेट टाईप एक वस्तू असते, ती मला घालायची आहे आणि तीच हेल्मेट तशाच टाईपची एक गोष्ट तुला घालायची आहे. ठीक आहे, आणि तू घातलास तर मी तुला तुझ्या बॉडीला टच करून फील करू शकतो की तुला नक्की कुठे दुखतंय, तुला नक्की कुठे काय फील होतंय, समजते तुला? तर ही गोष्ट खूप खतरनाक होती, कारण त्यानंतर मेडिकल इंडस्ट्रीमध्ये प्रचंड ती प्रचलित झाली, कारण असे पेशंट्स असतात म्हणजे ते डॉक्टर्स कोमामध्ये आहेत. बेसिकली कॅन फील हां, व्हॉट देअर डॉक्टर पेन कॅन इज. फील की व्हॉट पेशंट इज फीलिंग, की कोण कोमामध्ये आहे किंवा कोण बोलत नाही आहे किंवा कोण बेशुद्ध पडलं आहे किंवा, तर त्या व्यक्तीला टच करून ते लोक सांगू शकतात की ह्याला नक्की काय फील होत आहे. पण ती जी गोष्ट असते ना, ती फक्त तोच फील करू शकतो, कारण ती त्याच्याच ब्रेनमध्ये ते चिप वगैरे इंजेक्ट करून त्यांनी ते बनवलेलं असतं. तर डॉक्टरांसाठी तो प्रचंड देव. व्हॅल्युएबल बनतो. देवदूत. त्याला प्रत्येक ठिकाणी बोलवलं जातं की अरे तू टच करून सांग की ह्याला काय फील होतंय, आणि तो जात असतो आणि त्याला ना एका मोमेंटला कंटाळा येतो की काय मी लोकांचे पेन फील करतोय ना, पण त्याला करावं लागतं, कारण आता एकटाच आहे आणि त्याचं ते काम आहे. हळूहळू त्याला तो जातो की जाऊ दे, मला ह्या ह्युमॅनिटीसाठी काहीतरी करायचं आहे, लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. आता हळूहळू कसं होतं ना की त्याला ते पेन आवडायला लागतं. इमॅजिन करू शकतोस की म्हणजे त्याला, सायकोलॉजिकली तो हां, तो सिरियल किलर वाईब मध्ये जातो हां, हळूहळू. हां, त्याला ते पेन आवडायला लागतं की टच करतो ना, ते खूपदा आपल्याला असा एक काटा लागतो, दुखतं आपल्याला. एक पेनमध्ये पण काही लोकांना मजा येते. हा, तर ते त्याच्याबरोबर व्हायला लागतं आणि ते एक्स्ट्रीम लेवलवर लेव्हलवर होतं. आणि मग एका टायमाला तो वेडा होऊन जातो, कंप्लीट वेडा होऊन जातो आणि त्याला बाहेर काढतात. ते लोकं त्याचा उपयोग नाही करत, त्याला फेकून टाकतात बाहेर, कारण तो त्याच्या नंतर बायका पोरांना त्रास देतो, लोकांना त्रास देतो. त्याला एक कंप्लीट एक असं ना, समाजातूनच बाहेर काढून जातात. तर तो हळूहळू काय करतो ना, की तो चाकू वगैरे घेऊन स्वतःला स्किन फाडत असतो आणि त्या पेनचा आनंद घेत असतो आणि तो पूर्ण त्याची स्किन फाटून आता त्याची हाडं दिसायला लागतात आणि तो त्या झोनमध्ये जातो. तर बेसिकली जी ब्लॅक मिरर ही कंप्लीट सिरीज आहे ना, ही अशाच गोष्टीवर आहे की कसं एक टेक्नॉलॉजीचा किंवा ह्या गोष्टींचा कसं एक पुढे जाऊन कसं वाईट एक हे होऊ शकतो, एक्स्ट्रीम म्हणजे जे आपण स्वप्नात विचार करू शकतो ना, ते त्यांनी बनवलं आहे तसं. आणि तसे अनेक एपिसोड्स आहेत, तर नक्की बघा ज्यांना हे बघायचं असेल ते. आणि तुला अजून एक मी सजेस्ट करेन, म्हणजे दिस इज नॉट हॉरर, सॉर्ट ऑफ हॉरर बट सायफाय थ्रिलर शेट आहे. द 100 नावाची एक सिरीज 100 ऐकलंय मी. ॲमेझॉन प्राईमवरती. हां हां हां. हे मला माझ्या एका अत्यंत चांगल्या मैत्रिणीने, म्हणजे ती मला अशी वेब सिरीज, अशा गोष्टी सजेस्ट करते की तू बघ. म्हणजे तिचा जो चॉईस ऑफ हे आहे ना, सिरीज किंवा सिनेमा, ओ हो बाई 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 बाई. आणि आमचं वेवलेंथ मॅच होतं, तिला पण हॉरर आवडतं आणि मला सुद्धा हॉरर हॉरर खूप आवडतो. आवडतं. तर ती अशा काही ना काही गोष्टी सजेस्ट करत राहते. तर तिनं सजेस्ट केलेलं बेसिकली, अर्थमध्ये न्यूक्लिअर अटॅक झालं आणि अर्थ इनहॅबिटेबल आहे
आणि हे सगळे स्पेसमध्ये राहतात बघितलंय आणि बघितलंय मग ते बघितलंय टाइम ट्रॅव्हलिंगने कुठे ना कुठल्या 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 टँजंटमध्ये जातं आणि शेवटी ते परत अर्थमध्ये येऊन माइंड बॉगलिंग भाई. त्या शिपवरती 100 मुलं असतात ज्यांना पनिशमेंट म्हणून चेक करायला खाली की 2 गोष्टी की अर्थमध्ये पाठवतात, अर्थला पाठवतात चेक करायला की इज इट सर्वायवेबल. जगू शकतो की नाही आपण. हां, जर ते मेले तर इट वॉज पार्ट ऑफ देअर हे काय पर्पस. पर्पस नाही त्यांना ते जेलर कैदमध्ये होते हा तिथे. त्यांची ती शिक्षा होती. शिक्षा. जर ते मेले तर हां कैद में मर गए आणि जर ते जगले तर आपण पण खाली जाऊ शकतो असं करून तिथे. अरे मॅडनेस आहे ते, मॅडनेस. एक इंडियन मूवीमध्ये मी एक हे पण रिसेंटली बघितली, खूप जुनी मूवी आहे ती, कार्तिक कॉलिंग कार्तिक. पाहिली आहे तू? हो माहिती फरहान अख्तर. आणि ती सिमिलर टू फाईट क्लब टाईपमध्ये आहे ती, की खूप असं सायकोलॉजिकल ते एकदम. आठवत नाही आता हा खूप त्यात त्यात ते आधी त्यात बघितली. काय होतं ना की आता ज्यांना माहिती नाही त्यांनी बघा, पण त्यात असं होतं की जो फरहान अख्तर असतो ना त्याला तो एकदम इंट्रोवर्ट मुलगा असतो, त्याला काहीच समजत नाही आणि म्हणजे खूप भोलाभाला असतो, त्याला कोणीही येऊन येडा बनवून जातो असा मुलगा समजतं ना. डे टू डे नोबिता पकड फॉर एक्झाम्पल, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स. तर तसा मुलगा असतो. तर एक दिवशी त्याला त्याच्या आवडीची जी मुलगी असते, त्याला आवडणारी मुलगी कोण दुसरा पटवतो, त्याला मिळणारं प्रमोशन कोण दुसरं घेतो. तर अशा सगळ्या गोष्टी त्याच्यावर होत असतात आणि तो माइंडने एकदम जास्त हळूहळू स्प्लिट पर्सनॅलिटी. डिप्रेशनमध्ये जात असतो. डिप्रेशनमध्ये जातो तो. आणि एक दिवशी तो झोपलेला असतो, त्याला अचानक फोन येतो आणि फोनमध्ये कार्तिकच बोलते त्याच्याशी. तो आईच्या. स्वतःशी बोलतोय. तो सजेस्ट करतो त्याला. तो दुसऱ्या दिवशी ते फॉलो करतो. मग तो प्रमोशन मिळवतो, तो ती गर्लफ्रेंड मिळवतो, तो बऱ्याच गोष्टी मिळवतो. पण एक अट असते त्या कार्तिकची, की तुला कोणाला सांगायचं नाही आहे, की मी तुला कॉल करून सांगतो. आणि तो एकदम लपून लपून सगळ्या गोष्टी करतो. पण रात्रीचं तो कोणाला सांगत नाही. पण जेव्हा त्याची गर्लफ्रेंड बनते त्याला तर सांगायचं असतं तिला, बरोबर की नाही? कारण त्याला सगळं लाईफ शेअर करतोच ना. जसंच तो तिला सांगायला जातो तसंच ह्याचा कॉल येतो की तू का सांगितलंस. आणि खूप 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 मिस्टिरियस मूवी आहे, खूप थ्रिलर आहे आणि खूप खतरनाक आहे. मजा येते. बघ, नक्कीच बघ भाई. पण थँक्यू सो मच हार्दिक भाई, आलास. आपलं पॉडकास्ट आपण किती लांब जाईल, किती मोठं बनेल, किती छोटं बनेल आपण विचार करत होतो. पण बऱ्यापैकी आपण 1.5-2 तास बोलतोय आणि मजा येते भाई. भरपूर बोलतो आपण येस म्हणजे. भाई. अजूनही तुझ्याकडे एक गोष्ट आहे, तर मे बी ह्यानंतर आपण तो एपिसोडही रेकॉर्ड करू. डन. तर मंडळी, तुम्हाला कशा वाटल्या हार्दिकच्या गोष्टी नक्की कमेंट्समध्ये सांगा. त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट्समध्ये सांगा नेक्स्ट टाईम तुम्हाला काय ऐकायला आवडेल. आणि तुम्हाला असं वाटतं की मीही हार्दिक जसं बोलला की त्याने इन्व्हाइट केलं आपल्याला कांतारा, त्याला त्या फेस्टिवलला काय म्हणतात? त्याला ॲक्च्युली म्हणतात पाणार आटा. पाणार आटा. आटा, येस. ओके. सो इट्स बेसिकली एक फेस्टिवलच असतं 15 दिवसाचं. म्हणजे मार्च 1 को स्टार्ट होतं और मार्च 12-13 को नुकतंच खतम होतं. मी गेलो झालंय. ओके. आत्ता, मी जाऊन आलो. तर प्रत्येक बीटीला बोलवून त्यांचं ते हे थँक्यू केलं जातं. हां, त्यांना मान दिला हां, जातो. आणि त्यापैकी त्यातलं 4था का 5वा दिवस काहीतरी ते पंजुर्लीचं असतं, जे वाव. कांताराचं. मॅजेस्टिक आहे ते. तू हां. बघशील ना तर तू मजा मंडळी करशील. नक्की सांगा की आपण तिथे जाऊन शूट केलं पाहिजे काय, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपण भेटूया अशाच एका एपिसोडमध्ये. व्हिडिओला हाईप करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एपिसोडमध्ये. तुम्ही स्पॉटिफायवरही ऐकू शकता. काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. बाय.